गुड मॉर्निंग, मार्गी मॉर्निंग. आज 7 एप्रिलपासून आपण चालू करूयात. सुरुवात दिनविशेषांपासून केली की 7 एप्रिल 1875 आर्य समाजाची स्थापना झालेली. आपल्याला प्रश्न पण जोड्या लावामध्ये आवर्जून झाला आहे प्रिलिम्सला. थोडं बेसिक जरी एकदा चेक करून घेतलं, आर्य समाजाची स्थापना, लोकेशन काय आहे, कोणी केलेली आहे, मूळ तत्व काय स्वरूपाची राहिलेली म्हणून. मग 1875 मुंबईला स्थापना आहे. स्वामी दयानंद सरस्वती, मूळ नाव काय आहे, मुळाशंकर जे होतं. आणि मग ग्रंथ आणि मेन फिलॉसॉफी त्यांची काय राहिलेली, सत्यार्थ प्रकाश नावाचा ग्रंथ आहे समजा, किंवा 10 तत्व आर्य समाजाने सांगितलेली होती. पहिली 3 वेगळी आणि नंतरची 7 आहे. पहिली 3 जी गॉड या संकल्पनेशी साधर्म्य धरून जी आलेली गोष्ट आहेत. मूर्तिपूजा आहे का नाही आहे त्या पण गोष्टी, समजा मूर्तिपूजेला त्यांनी विरोध केलेला आहे, कर्मसिद्धांत मान्य आहे, मूर्तिपूजेला विरोध आहे. किंवा वर्णव्यवस्थेच्या संदर्भातली त्यांची मतं काय आहेत की जन्माधारित वर्णव्यवस्था नाही आहे पण मेरिट बेस्ड अशी वर्णव्यवस्थेचा ते पुरस्कार करतात. ते त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शुद्ध चळवळ आहे, ती कशाला प्रतिसाद म्हणून आलेली होती, ह्या एक फॅक्च्युअली बिट या निमित्तानं बघून घ्यायला पाहिजे आर्य समाज. दुसऱ्या काही गोष्टी ज्या दिनविशेषमध्ये महत्त्वाच्या आलेल्या आहेत की माउंट वेस्युअस ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता नेपाळ शहरात. जी लिऑंग जरी स्कॅन केलं तर ते डायग्रामच दिलेलं आहे, त्यांच्या नावासह डायग्राम दिलेलं आहे. माउंट इटना आहे सिसिलीमधला, तो स्ट्रॅटो वोल्कॅनो आहे. स्ट्रॅटो वोल्कॅनोची वैशिष्ट्य काय असतात, जी लिऑंग या निमित्तानं स्कॅन केलं तरी त्यातले बेस आपला पक्का होऊन जाईल. 1948 7 एप्रिल 1948 वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना झाली होती. त्याच्यामुळं जागतिक आरोग्य दिवस म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो. 2021 जी थीम आहे बिल्डिंग फिअरर अँड हेल्थियर वर्ल्ड फॉर एव्हरीवन. मग यातलं एव्हरीवन कसं बघायचं आहे. नंतर आपल्या मेन डिस्कोर्स कसं आपण वळवलो की इंडियन एक्सप्रेसपासून सुरू केलं, हिंदूमध्ये काय, मिंटमध्ये काय आणि रिजनल लोकसत्ता मट्टा काय सांगतात ते आजचे. एक्सप्रेसपासून चालू केलं, पहिल्याच पानावरची बातमी की जस्टिस एन व्ही रामण्णा टू बी न्यू चीफ जस्टिस. आपली माग कंटिन्युअस म्हटल्याप्रमाणे 2 प्रकारे इन्क्वायरी करता येते, एक जी टेक्निकल इन्क्वायरी आणि दुसरी सबस्टँटिव्ह पातळीवरची इन्क्वायरी आहे. टेक्निकली आता सगळ्या गोष्टी बघायला पाहिजेत. PM बक्षी काढला आणि 124 आहे, 124(2) मध्ये काय मुद्दे आलेले आहेत किंवा 124 मध्ये मेन्शन काय केलेलं आहे त्या बघायला पाहिजेत गोष्टी. जनरली असं पण प्रश्न होतो अपॉइंटमेंट ऑथॉरिटी कुठली आहे, किंवा मग 124 मध्ये कॉन्स्टिट्यूशनमध्ये एलिजिबिलिटीचे क्रायटेरिया किंवा रिमूव्हलचे क्रायटेरिया मेन्शन आहेत का नाही आहेत. 124(1) जो आहे संख्येच्या किती संख्या असली पाहिजे याच्या संदर्भातला आकडा जो 124(1) मध्ये आलेला आहे. 124(3) टॉक्स अबाउट द क्वालिफिकेशन, 124(4) विच टॉक्स अबाउट द रिमूव्हल. सो ती एक गोष्ट या निमित्तानं बघायला पाहिजे. दुसरं फॅक्च्युअल बीट जरी म्हटलं की कुठल्या महत्त्वाच्या मुद्दे आले की आंध्र प्रदेशमधनं CJ होणार हे दुसरेच आहेत. पहिले के सुब्बाराव होते, 1966-67चा पिरियड त्यांचा सांगितला गेलेला आहे. आणि त्यांच्या मग महत्त्वाच्या केसेस बघितल्या की ॲक्सेस टू इंटरनेट ॲज अ फंडामेंटल राईट आहे, केसचं नाव काढून ठेवायला पाहिजे. किंवा मागच्या वर्षी कर्नाटकाची डिस्क्वालिफिकेशनची केस झालेली होती. RTI आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना RTI लागू होतो का ह्या संदर्भातल्या पण ज्या जजमेंट्स आहे त्याच्यामध्ये त्यांचा रोल राहिलेला आहे. आपल्याला प्रश्न कशा स्वरूपाचे आलेले आहे की 2 वर्षापूर्वी प्रिलिम्सला 99वी घटना दुरुस्ती विचारून झालेला आहे. NGSCचा प्रश्न मेन्सपर्यंत गेलेला आहे. आपल्याला 87ला हाऊ चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट इज अपॉइंटमेंट डायरेक्ट आलेला प्रश्न आहे. 2004 साली सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश त्यांचे रिमूव्हलच्या पद्धतीविषयी सांगा. मग ते कॉन्स्टिट्युशनली मेन्शन आहे. आता 61चा ॲक्ट आलेला आहे, 61च्या ॲक्टची पद्धती काय आहे आणि स्वतः कॉन्स्टिट्यूशन काय सांगतं ओरिजिनली. त्याच्यामुळं 124 एकदा बघून घ्यायला पाहिजे. त्याच पानावरची पहिल्याच पानावरची एक्सप्रेसमधली दुसरी बातमी कुठली आहे की इंडिया रशियाच्या संदर्भातले की रशियन फॉरेन मिनिस्टरची व्हिजिट आहे, त्याच्यामुळे त्यांनी काही गोष्टी दिलेल्या आहेत. आपल्या अनुषंगाने काय त्यांनी एक चौकट दिले समजा की कोलॅबोरेशनचे मुद्दे कुठले आहेत, डायव्हर्जन्सचे मुद्दे कुठले आहेत आणि कंटेन्सेशनचे मुद्दे कुठले आहेत. बेसिकला काय करायला पाहिजे, बॅक टू बेसिक आहे. MEAच्या वेबसाईटवरती गेलं आणि इंडिया रशिया वाचून काढलं तर ते लिंक लागण्यासाठी पण या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत. कॉन्व्हर्जन्सचे मुद्दे तिथं कुठले नोंदवले गेले होते की डिफेन्स आणि एनर्जी कॉपरेशन आहे. आता अलीकडे लोक कंटिन्युअस लिहितात आहे की डिफेन्सच्या पलीकडे जाऊन एनर्जी संदर्भातलं सहकार्य वाढवायला पाहिजे का. रशियन फार ईस्ट स्वतः पुतिन यांचं धोरण आणि इंडियन पॉलिसी त्याला कशी रिस्पॉन्स करते. स्पेस आणि न्यूक्लिअरच्या कॉपरेशनची त्यांनी चर्चा केलेली आहे. रशियन फार ईस्ट आणि त्याच्यात निर्माण झालेल्या ज्या आर्थिक संधी आहेत, कनेक्टिव्हिटीचा मुद्दा आहे, नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर आहे किंवा चेन्नई व्लादिवोस्टॉक ईस्टर्न मॅरिटाईम कॉरिडॉर्स आहेत. दुसरे कंटेन्शियसमध्ये कुठले मुद्दे सांगितले होते, एक तर S400 आपल्याला 3 वर्षापूर्वी प्रिलिम्सला विचारून झालेला मुद्दा आहे. क्वाड डिप्लोमसीचा एक मुद्दा तिथं वादांच्या मुद्द्यामध्ये त्यांनी समावेश केलेला आहे. डायव्हर्जन्सचे काही मुद्दे आहेत की इंडो पॅसिफिक नावाच्या गोष्टीकडे भारत कसा बघतो आणि इंडो पॅसिफिक नाहीच ते एशिया पॅसिफिक आहे रशियासाठी. या एक गोष्टींची त्यांनी चर्चा केलेली आहे. प्रश्नांची जर आपण एक स्कोप बघितला काय काय आलेले आहेत, 2009 साली आलेला प्रश्न आहे की इंडिया रशिया डिफेन्स टाईजवर ते बोला.
2004 साली एक्सप्लेन द स्ट्रॅटेजिक रिलेशनशिप, 2000 साली झालेला करार होता तो, त्याच्या आधी 71चा आहे, 2000चा आहे, तो एक आपल्याला विचारून झाला 2004 साली. डिफेन्स कॉर्पोरेशनचा प्रश्न अनुक्रमे 2 वेळा आलेला आहे, 2007 आणि 2009 साली. त्यामुळे ती एक गोष्ट बघायला पाहिजे. आता अलीकडे जे रायटिंग होते ते डिफेन्सकडनं एनर्जी सेक्टरकडे झुकलं पाहिजे का, त्याच्या संदर्भात पण बऱ्याच थिंक टँकची रायटिंग होते, मग ती या निमित्तानं बघायला पाहिजे. दुसरं एक्सप्रेसमधलीच बातमी, जे एक्सप्रेसच्या सिरीज कंटिन्यू चालू असतात, त्यांनी मिसिंग वुमेन नावाची सिरीज राबवली होती, किंवा बॉर्डर नावाची सिरीज होती. आता म्यानमारमधनं ज्या प्रकारचं इलिगल मायग्रेशन होतं त्याचे 2 एपिसोड आले होते, मिसिंग वुमेनचे 2 होते, आणि आता नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट आणि तिच्यावरची सिरीज आहे. आपलं काय टेक्निकल इन्क्वायरी आधी करून घेतली, 1980चा कायदा. पर्पज त्यांनी काय सांगितलं कायद्यातला, ते ओरिजिनल एकदा सेक्शन वाईज सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे. पहिल्या 3 पानात सगळे सेक्शन एकदा स्कॅन जरी केले ओरिजिनल ॲक्टचे. टू प्रोव्हाइड फॉर प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन इन सर्टन केसेस अँड फॉर मॅटर्स कनेक्टेड देअर विथ. टेक्निकल काय काय आहे, कॉन्स्टिट्यूशन काय सांगते की टेक्नॉलिकल, कॉन्स्टिट्युशनल, मोरल. टेक्निकल केली कायद्याच्या अनुषंगाने. कॉन्स्टिट्यूशनचे मुद्दे कुठले आहेत की आर्टिकल 22 आहे, आर्टिकल 22 अरेस्ट अँड डिटेन्शनच्या रिलेटेड. त्याचे सब क्लॉजेस बघून घ्यायला पाहिजेत की 22 एक्सप्रेसने जे कोट केलं ते 22(3)(b) पर्यंत ते गेलेले आहेत, 22(4) आहे. त्याच्यामुळे त्यांची जर इन्क्वायरी अशी असेल तर त्या निमित्ताने डिटेल बघून घ्यायला पाहिजे. बक्षी काढून केसेस जरी बघितल्या, देवकीची केस आहे तमिळनाडू विरुद्धची 90 सालातली, ती एक महत्त्वाची केस आहे. आपल्याला प्रश्न या रिलेटेड कुठले आलेले आहेत, 2011 साली आलेला प्रश्न आहे की बिहार स्पेशल कोर्ट ॲक्ट 2009 आणि व्हाय इट इज इन न्यूज रिसेंटली. किंवा मग आपल्या UAPA विचारून झालेलं आहे, NIA विचारून झालेलं आहे. NIA सध्या चर्चेत या कारणाने की छत्तीसगडनं 131च्या अंतर्गत सर्वोच्च न्यायालयात दावा केलेला आहे की ते फेडरल प्रोव्हिजन्सचं उल्लंघन होतं आहे का. दुसऱ्या गोष्टी नॅशनल सिक्युरिटी ॲक्टच्या अंतर्गत काय महत्त्वाच्या होत्या की बेसिक राईट्स डिनाय केले जातात. मग ते बेसिक राईट्स कायद्याच्या अनुषंगाने कुठले मेन्शन्स आहेत की CRPC 50 आहे की रिझन्स ऑफ अरेस्ट सांगणं गरजेचं आहे, किंवा सेक्शन 56 and 76 ऑफ CRPC विच टॉक्स अबाउट द मॅजिस्ट्रेटच्या समोर 24 तासात हजर करणं, त्या एक गोष्टी. किंवा 22(1)ने ज्या प्रकारचं प्रोटेक्शन दिलेलं आहे ह्या 80च्या कायद्याला लागू नाही आहेत. ही एक गोष्ट आजच्या पेपरच्या अनुषंगाने महत्त्वाची आहे. एक्सप्रेसमध्ये पहिल्याच पानावरची बातमी आहे की हीट वेव्ज आणि त्यांच्या संदर्भातलं केलेलं विधान आहे IMDनं. राजस्थान, विदर्भ, तमिळनाडू आणि गुजरात आहे. आपलं टेक्निकली जॉग्राफीसाठी म्हणून टेक्निकली बघितलं, निकष काय सांगितलेले आहेत की प्लेन आहे, मैदानी भागातला निकष काय आणि डोंगराळ भागातला निकष काय हीट वेव्ज डिक्लेअर करण्यासाठी. प्लेन्समधला तो 45 डिग्री सेल्सिअस आणि त्याच्यावरचं तापमान आहे, हिल्समध्ये तेच 30 डिग्रीपर्यंत सांगितलं गेलेलं आहे. GS 3च्या अनुषंगाने ते पेज नंबर 3 एक्सप्रेसचं जे आहे त्याच्यावरती बातमी आलेली आहे की महाराष्ट्र स्टेट एक्सपेरिमेंट्स विथ द समर सोयाबीन, की 12,000 हेक्टरवरती सोयाबीनची आत्ता लागवड केली होती आणि ऑइल सीडला ज्या प्रकारची मागणी आहे त्याच्यामुळे हा एक रेव्हेन्यूचा चांगला सोर्स होऊ शकतो का. आपल्याला GS 3मध्ये क्रॉप पॅटर्न हा महत्त्वाचा असा ॲस्पेक्ट आहे, क्रॉप पॅटर्न्स आणि एकंदर भारतातले. हे महाराष्ट्राचं एक आपण उदाहरण बघितलं की सोयाबीन आणि सोयाबीनच्या अनुषंगाने होणारी चर्चा. ॲग्रोवनला याची कंटिन्यू चर्चा झालेली की सोयाबीन आहे त्याच्या वाणांचे काय इश्यू होतात ते, किंवा कुठले वाण भारतात जास्त वापरले जातात ते, हे निमित्त पकडून ती एक चर्चा करून घ्यायला पाहिजे. जसं की JS 335 हे एक वाण मोठ्या प्रमाणावरती सोयाबीनचं वापरलं जातं. बॅक्टेरियल पुरळ त्याला सहनशील असणार आणि भारतात जी काही सगळी भारताच्या पातळीवरती जी काही लागवड होते तर ते ह्या वाणाचा जास्त वापर झालेला आहे. इतर पण काही वाण आहेत जसे की MACS 1188. ॲग्रोवनमध्ये कंटिन्यू सोयाबीनच्या संदर्भातली चर्चा झालेलीच आहे. दुसरं महत्त्वाच्या एक्सप्रेसमधल्या गोष्टी कुठल्या की त्यांनी पेपरमध्ये काय मेन्शन केलेलं आहे की खरीप क्रॉप त्याचं जे पेरणी आणि कापणी त्याची कधी होते, भारतातलं क्षेत्र किती, महाराष्ट्रातलं किती. भारतातलं 110-120 लाख हेक्टर आहे एकट्या महाराष्ट्राचं, 40 ते 42 लाखापर्यंतचं प्रमाण आहे. ड्रॉट रेजिस्टन्स मराठवाडा, विदर्भ आणि त्याचा सिग्निफिकन्स तिथला जो आहे. MSPचे इश्यू त्यांनी मेन्शन केलेले आहे की 3,880 प्रति क्विंटल. आणि आत्ता मागं ज्या सीड केसेस झालेल्या होत्या की फेल्युअर ऑफ सीड्स आणि त्याच्यातून काही कंपन्यांवरती गुन्हे पण दाखल झालेले होते. बऱ्याचशा सोयाबीनचे वाण देणाऱ्या कंपन्या बऱ्याचशा मध्य प्रदेशमधल्या आहे, पण त्यांचं जे सगळं त्यांचे जे कस्टमर्स आहेत ते सगळे महाराष्ट्राचे आहेत. दुसरं एक्सप्रेसचे जे एडिटोरियल्स आहे त्याच्याकडे जर आपण सरकलो तर त्यात कुठल्या चर्चा आलेल्या आहेत ते वरती आल्विन टॉफलरचं कोटेशन दिलेलं आहे की, आणि इकडे खाली फूड फेस रेकग्नायझेशनच्या संदर्भातले आर्ग्युमेंट्स आहे. टॉफलरला ते फ्युचरिस्ट म्हणून गणलं गेलेलं आहे, त्यांचं त्या अनुषंगाने त्यांचं रायटिंग पण बरंच आलेलं आहे. दुसरं काय आहे की प्री पॅक स्कीम फॉर
MSME एडिटोरियल पण आले आणि इकडं एक्सप्लेन पेजला पण त्याच्याविषयी आर्ग्युमेंट्स आलेले आहेत की प्रीपॅक स्कीम काय की वेअर अरेंजमेंट वेअर इन कॉर्पोरेट डेटर्स proposes a resolution plan to secure creditors before initiation of a corporate insolvency resolution procedure. ती पहिली प्रोसिजर आहे CIRP ज्याला म्हटलं गेलेलं आहे कॉर्पोरेट इन्सॉल्वन्सी रिझोल्युशन प्रोसिजर्स की क्रेडिटर्स आहे कर्जदारांकडे जी रिकव्हरी मेकॅनिझम राहिलेलं आहे मग तिच्याकडे जाण्यापूर्वी प्री स्कीम आहे मग ते तुलनात्मक गोष्टी एक्सप्लेनमध्ये मांडले गेलेले आहेत की प्रीपॅकमध्ये कुठल्या गोष्टी बदलतात आहे आणि आधीच्या CIRPमध्ये काय प्रकारचं स्ट्रक्चर राहिलेलं होतं. खाली एक लँडसेटची छोटीशी बातमी आलेली की कोविड आणि मेंटल हेल्थवरती काय परिणाम झालेला आहे कोविडच्या कारणानं त्याच्या ज्या केसेस वाढतात त्याच्याविषयीचे आर्ग्युमेंट्स एक्सप्रेसमध्येच आलेले आहेत. संजय हजारेकरांनी आज एडिटोरियल लिहिलेलं आहे ते रिलुकिंग ॲट म्यानमारची कंटिन्यू चर्चा ह्याच्या आधीचं काय होतं प्रताप भानुमेहतांनीच लिहिलं होतं रेफ्युजी क्रायसिस आणि त्याच्यामुळं इंडियन फॉरेन पॉलिसी आणि एकंदर इंडियन पॉलिटिक्सच्या संदर्भातला आर्ग्युमेंट्स होता. आता काय आहे की साऊथ ब्लॉकचा जो चेंज्ड अप्रोच आहे त्याची कारण त्यांना काय वाटतं ते आणि भारत म्हणून भारताचे कन्सर्न्स कुठले असले पाहिजेत त्याच्याविषयीचे आर्ग्युमेंट्स त्यांनी दिलेले आहेत. काही दिवसांपूर्वी हिंदुस्तान टाइम्सला अविनाश पालिवालाने लिहिलं होतं ते महत्त्वाचे अभ्यास आहे की म्यानमारचा एक अभ्यास करताना आपल्याला त्या एक आर्ग्युमेंट्स महत्त्वाचे आहेत. 3 जरी नावं आता आपण बघितले की संजय हजारेका अविनाश पालिवाला आणि प्रताप भानुमेहता म्यानमारच्या आत्ताचा सगळा रेफ्युजी क्रायसिस आणि इंडियन फॉरेन पॉलिसी काय प्रकारची राहिली पाहिजे ते राजू भाटी यांनी ह्यालाच लिहिलं होतं हिंदूला पण लिहिलं होतं ते 2 वे ट्रॅक जो आहे आपला म्यानमारच्या डीलिंगच्या संदर्भातला तो एक या निमित्तानं आपल्याला पाहता येतो. त्याच्याच खाली काय आहे तर ते प्रिया देशिंकर नावाचे अभ्यासक आहे म्हणजे पॅन्डेमिक नंतर जी मायग्रेशनची चर्चा सगळी सुरू होती त्यात चिन्मय टुंबे नंतर ह्या एक महत्त्वाच्या अभ्यासक आहेत प्रिया देशिंकर म्हणून त्यांचा जो आता नीती आयोगानं ड्राफ्ट काढलेला आहे की मायग्रंट लेबर पॉलिसी तिथल्या तरतुदी आणि त्या तरतुदींच्या अनुषंगाने त्यांनी कॉमेंट्री केलेली आहे. आपल्याला GS 3 मधला आणि एकंदर 2 मधला सुद्धा 3 मधला आपण पॉप्युलेशन कसे गेलो किंवा मग इकडे गव्हर्नन्स रिलेटेड मुद्दे वल्नरेबल सेक्शन्स आणि त्याच्या निमित्तानं उठणारे मुद्दे त्यात ही गोष्ट आपल्याला महत्त्वाची ठरते. त्या ड्राफ्टमधले काही मुद्दे तिथं मेन्शन केले ते जरी स्कॅन करून आपण पुढं सरकलो जसं की राईट बेस्ड अप्रोच आहे. मग राईट बेस्ड अप्रोच म्हणजे नेमकं काय असतं काही संस्था निर्माण करणं आणि त्याच्यातून हे कल्याणाचा उद्देश साध्य करून घेणं मग त्या कुठल्या संस्था आहेत. नॅशनल मायग्रेशन पॉलिसी संदर्भात नीती आयोगाच्या ड्राफ्टमध्ये मेन्शन आलेलं होतं. मेन जो हर्डल आहे जो नीती आयोगाने पण सांगितलेला आहे किंवा इथं देशिंकर पण लिहितात की ती इम्प्लिमेंटेशन ऑफ अ लेबर लॉ आणि त्यातनं निर्माण होणाऱ्या अडचणी तिथं बरेच कायदे दिलेले आहेत ते जरी बघून घेतले ह्याचा ॲस्पेक्ट जो आहे तो 2 आणि 3 पुरता मर्यादित नाही आहे. ही जर केस स्टडीकडे सरकलं तर तिथं पण आपल्याला या सगळ्या गोष्टी लागतात. आपल्याला GS 4चा केस स्टडीचा जो आपला सेक्शन आहे की इक्वल रेन्युमरेशन ॲक्ट आहे बाउंडेड लेबर ॲक्ट बिल्डिंग एरिया अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स ॲक्ट इंटरस्टेट मायग्रेशन ॲक्ट आहे 1980 सालचा ह्याच्यात तरतुदी एकदा हातासरशी बघून घ्यायला पाहिजे मेन्शन केले मग बॅक टू बेसिक आणि सगळ्या गोष्टी पाहून घेतल्या. किंवा ILOचा डिसेंट वर्क अजेंडा आहे म्हणजे डिसेंटची डेफिनेशन काय डिसेंट वर्क काम कशाला म्हटलं ILO आपल्याला हे कुठलीही डेफिनेशन वापरायचे म्हणले की ऑथॉरिटीची गरज आहे त्यातली ही एक ऑथॉरिटीच आहे. दुसरं काय सीझनल आणि सर्क्युलर मायग्रेशन संदर्भातले त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत. दुसऱ्या त्यांना ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात की त्या मस्ट बी टेकन इन टू कन्सिडरेशन आहे की पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ प्लेसमेंट अँड रिक्रुटमेंट आहे की मी गावाकडनं शहरात सरकतो मग त्याची पॉलिटिकल इकॉनॉमी काय असते जे मधले मेडिटेरियज आहे किंवा मग त्या काय ओळखी आहेत त्यांचा विचार ड्राफ्टमध्ये काय प्रकारे केला जातोय किंवा जेंडर डिफरन्सेस जे आहेत रोजगारामधले त्याच्याविषयी पण ते लिहितात की डोमेस्टिक वर्क आता ही एक प्रचंड चर्चा आहेच. त्यातलं ILOचं कन्व्हेन्शन ऑन डोमेस्टिक वर्कर्स आहे किंवा मग इथलं 2017चं डोमेस्टिक वर्कर्स बिल आहे मग त्या गोष्टी एकदा पाहून घ्यायला पाहिजे. शेवटचा मुद्दा तो त्यांनी मांडलेला आहे की ते ट्रायबल मायग्रेशन आहे आणि तो एक ॲस्पेक्ट लक्षात घ्यायला पाहिजे व्हाईल कन्सिडरिंग द ड्राफ्ट ऑफ मायग्रंट लेबर पॉलिसी. 2015 साली आपल्याला प्रश्न पण विचारून झालेला आहे की डिस्कस द चेंजेस इन द ट्रेंड्स ऑफ लेबर मायग्रेशन विदिन अँड आउटसाईड इन लास्ट 4 डेकेड 40 वर्षापर्यंतचं त्यांनी विचारलेलं आहे. आता सेन्ससमुळे पण ती एक चर्चा आपल्याला परत एकदा पाहता येते. शेजारीच दुसरं काय आयडियाज पेज जे आहे एक्सप्रेस आहे त्याच्यावरती गव्हर्नमेंट बजेटिंग आपल्या सिलेबसचा टॉपिक आहे लिहिणारे अरविंद सुब्रमण्यम आहे की पोस्ट कोविड फिस्कल फ्रेमवर्क काय असावा. ते पहिली तो गोष्ट तो मॅपच बघितला आहे त्यांनी चार्ट आलेख दिलेला आहे ग्राफ की काय ग्राफ पहिला काय की जनरल गव्हर्नमेंट डेप्ट 1951 पासून 2021 पर्यंतचा डाटा त्यांनी दिलेला आहे. आपल्याला 2-3 वर्षापूर्वी प्रिला हे प्रश्न विचारले होते की कर्जाचा आकडा कसा राहिलेला आहे मागच्या 5 वर्षात मागच्या 10 वर्षात कसं आहे ते कंटिन्युअसली इन्क्रीजिंग आहे का ते फ्लक्च्युएटिंग आहे कंटिन्युअसली डिक्रीजिंग आहे असे स्टेटमेंट त्यांनी मॅपवरनंच विचारले. बऱ्याच वेळा त्या एक्सप्रेसच्या
इकॉनॉमीच्या पेजवर जे काही आलेख येतात तिथनं यांना 2 संकल्पना वापरल्या होत्या, ज्या आता त्यांचा रिसेंट पेपर पब्लिश झाला आहे त्याचा आधार घेऊन हे आर्ग्युमेंट्स आलेले आहेत की प्रायमरी बॅलन्स आणि इंटरेस्ट मायनस ग्रोथ हा क्रायटेरिया आणि इंडियन गव्हर्नमेंटचं डेप्थ आणि त्याच्यातून उभी राहणारी वित्तीय किंवा फिस्कल फ्रेमवर्क जो आहे. मिंट जरी आजचा बघितला तर ते कॅफे इकॉनॉमिक्स नावानं सदर नेतात निरंजन राजाध्यक्ष, त्यांनी पण याच संदर्भातले आर्ग्युमेंट्स लिहिलेले आहेत. सो GS3 मध्ये आपल्याला हा मुद्दा महत्त्वाचा आहे. दुसरं काय आहे की फूड सिक्युरिटीच्या संदर्भातला एक इश्यू येतो किंवा GS4कडे पण आपल्याला GS4च्या अनुषंगाने पण याच्याकडे बघता येईल. फूड वेस्ट इंडेक्स रिपोर्ट 2021 त्या एक्सप्रेसच्या काही एडिटोरियलमध्ये त्याचा संदर्भ आलेला आहे की किती जाते भारतात अन्न वायाला, की आकडा फूड वेस्ट इंडेक्सनुसार किती आहे 50 kg ऑफ फूड थ्रोन अवे पर पर्सन एव्हरी इयर. त्याचं पुढं काय होतं म्हणजे लँडफिल्स आणि त्याच्यातून निर्माण होणार इन्व्हायरमेंटची इश्यू त्याची पण चर्चा त्यांनी केलेली आहे. त्यांनी काही लोकल ॲप्रोच कोट केलेले होते की फ्रुगॅलिटी म्हणजे ते एक काटकसरीचा ॲप्रोच त्या संदर्भात बाळगायला पाहिजे का. मग ते बेंगाल यांची रूट टू शूट फिलॉसॉफी, प्रत्येक गोष्टीचा कसा वापर करून घेतला जाईल ते रूट टू शूट फिलॉसॉफी. किंवा त्यांनी ॲड्रेस आहे, ॲड्रेस काय आहे द फर्स्ट चेन ऑफ झिरो वेस्ट कन्सेप्ट स्टोअर्स आहे, औंधला पण पुण्यात ते आहे. त्याच्यामुळे त्याची एक चर्चा त्यांनी केलेली आहे आपल्या GS3साठी आणि विशेषतः GS4साठी म्हणून पण ही गोष्ट महत्त्वाची आहे. एक्सप्लेनचं जर पेज बघितलं जसं की ते MSMEच्या संदर्भातली स्कीम आहे तिचे आर्ग्युमेंट्स आलेले आहेत. खाली पुतीन आहेत, पुतीन यांचे जे आत्ता बदल झालेले आहेत कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट त्यांनी केलेली आहे आणि 2036 पर्यंत ते राहणार का स्वतः त्याच्या डिटेल त्यांनी सगळी चर्चा केलेली. वरती काय इलेक्शन कमिशन आता आसाममधले जे 2 केसेस झालेले होते, एक तर EVMचा आणि दुसरा 48 तासांची जी बंदी घातली होती आणि ती 24 तासात काढली, त्याची एक प्रोटोकॉल्सची चर्चा त्यांनी केलेली. आपला कन्सर्न टेक्निकलचा आपण बघितला आधी की ट्रान्सपोर्टेशन ऑफ EVMs आणि प्रोटोकॉल्स काय सांगतात ते कन्व्हेन्शन काय सांगते की कॅनॉट बी टेकन टू द प्रायव्हेट कस्टडी ऑर प्रायव्हेट प्लेस आणि आर्म्ड अशा स्वरूपातच ते सदा सर्व राहिलं पाहिजे. दोन जुन्या केसेस पण त्यांनी कोट केलेले, एक मध्य प्रदेशमधली आणि दुसरी राजस्थानमधली की ते एका हॉटेल मध्य प्रदेशची दोन्ही 18च्याच केसेस आहे. एक हॉटेलवरती ते EVM सापडलेलं होतं आणि दुसरं एका पक्षाच्या कार्यकर्त्याच्या घरी EVM सापडणे, या 2 केसेस त्यांनी कोट केलेल्या आहेत. ह्या निमित्तानं काय बघायला पाहिजे किंवा जे 48 तासाला बॅन उठवलेलं होतं 324 काढून वाचायला पाहिजे आणि स्वरूप काय त्यातलं इलेक्शन कमिशनच्या ज्या काही पावर्स 324नं तिला प्राप्त झाले त्याचं स्वरूप काय प्रकारचं राहिलेलं आहे. आपल्याला इलेक्शन कमिशनच्या बाबतीत कंटिन्युअस प्रश्न आलेले. दुसरं काय आहे की एक्सप्रेसचे काही वेब ॲप्लिकेशन्स किंवा वेबचे आर्टिकल्स असतात ना, म्हणजे सेकंड पेजला जर बघितलं ते उत्तराखंडच्या फॉरेस्ट फायर्सबद्दलचे आर्ग्युमेंट्स आलेले आहेत. तिथं पेपरमध्ये नाही आहे पण इंडियन एक्सप्रेसच्या ऑनलाईन एडिशनला आहेत. किंवा मग खाली तो एक बारका बॉक्स येतो आयडियाज पेजवरती, त्यात पण मेधा कोतवाल जजमेंट कोट केलेलं आहे. एकंदर म्हणजे 97चं विशाखा जजमेंट आणि 13 साली आलेला कायदा आणि मधी त्या दरम्यान झालेली मेधा कोतवाल जजमेंट ते पण तिथं कोट केलेलं आहे. ती पण गोष्ट आपल्याला महत्त्वाची. दुसरा कुठलं एक वॉटर फेस्टिवल आहे समजा म्यानमारमधलं की बर्मीज कॅलेंडर आणि त्याच्यानुसार येणार नववर्ष त्याच्या निमित्त साजरा केला जाणारा वॉटर फेस्टिवल त्यांनी कोट केलेला आहे. इतर प्रीच्या ओरिएंटेड काही बिट्स आपण म्हणलं की सुपेस आहे, सुप्रीम कोर्ट आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुप्रीम कोर्ट कसा करून घेत आहे. सुपेसला काय म्हणलं आहे सुप्रीम पोर्टर फॉर असिस्टन्स इन कोर्ट्स इफिशियन्सी, ज्युडिशरी आणि तिला लागणारा जो रिसर्च आहे तो इझियर करण्यासाठी म्हणून प्रयत्न करता येतील का. नॅशनल हायड्रोजन एनर्जी मिशन हे पण एक्सप्रेसमध्ये झालेली बातमी आहे, त्याचा उल्लेख एका ठिकाणी झालेला आहे. एक्सप्रेसनंतर आपण काही दुसरे पेपरमधल्या महत्त्वाच्या गोष्टी बघितल्या. हिंदू आहे, हिंदूचे एडिटोरियल्स महत्त्वाचे कुठले आहेत तर मुकुल सनवाल आहेत, फॉर्मर डिरेक्टर युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, त्याचे फॉर्मर डिरेक्टर ते आज लिहितात आहे. आणि काय आर्ग्युमेंट्स आलेले आहेत की एकंदर सगळा जो बदल होतो तो अनइवन स्वरूपाचा आहे का. द ट्रान्सफॉर्मेशन द वर्ल्ड हॅपनिंग बिकॉज ऑफ द क्लायमेट चेंज और इंडस्ट्रियलायझेशन इट इज अनइवन आहे. अनइवनचा अर्थ काय आहे की 1981 पर्यंत कुठल्या राष्ट्रांनी त्याच्यावरती जास्त भर घातलेली आहे आणि कुठल्यानी नाही घातलेली आणि त्याचा परिणाम काय होतो. त्यांनी बरेच आर्ग्युमेंट्स केले आहे की ट्रिटी समजा 2015चा पॅरिस करार झाला, इथलं पंतप्रधानांनी वापरला शब्द कुठला होता क्लायमेट जस्टिस आहे, त्याची एक चर्चा त्यांनी केलेली आहे. आणि क्लायमेट ट्रिटी हिची जी इनिक्विटी आहे त्याच्याविषयीचे आर्ग्युमेंट्स तिथं आलेले आहेत. रिडिफायनिंग कॉम्पिटन्स मनमोहन बहादूर यांचं आर्टिकल आलेलं आहे की सायबर अटॅक म्हणजे नेमकं काय, त्याचं स्वरूप कसं समजून घ्यायचं. लिबर कोड ऑफ 1863 काय, त्याने कॉम्बॅटंट नावाची गोष्टीची व्याख्या कशी केलेली आहे. 1899चं हे कन्व्हेन्शन आहे. युएनचा अरियर फॉर्म्युला मीटिंग आहे आणि ओपिनिओ ज्युरिसिस आंतरराष्ट्रीय कायद्यात कसं बघायचं. टेक्निकल इन्क्वायरी बरीच आहे, त्याच्यामुळे ते एक आर्टिकल आपल्याला महत्त्वाचं राहिलं. इतर काय आहेत की मिंटला ते मिंट प्रायमर नावानं ते
कॉलम येतो त्यात फॅक्ट बऱ्याच चर्चा केलेली असते की ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2021ची चर्चा आहे. 4 निकष कुठले, टॉप परफॉर्मन्स कुठले, इंडियाच्या काय अडचण राहिलेली आहे, कुठल्या निकषामध्ये इंडियाने परफॉर्म कसं केलं आहे आणि इंडियाच्या स्कीम्स कुठल्या, याची सगळी चर्चा त्या मिनिटच्या आर्टिकलमध्ये आलेली आहे. विवाद से विश्वासचा रेफरन्स आलेला आहे. क्लायमेट चेंजची आपण आता चर्चा केली, जसं इंडस्ट्रीनी काही इनिशिएटिव्ह घ्यावे का ह्याच्याविषयी मिंटला आर्टिकल आलेलं आहे. द मिंटला डार्क साईड ऑफ इंडियात सोलर गॅम्बल, बरेच फॅक्ट पण त्यांनी दिलेले आहेत. आपला सोलरचा प्रश्न फोटोवोल्टिक सेल विचारून झालेला आहे, आपण आयात करतो का निर्यात करतो, किती आयात करतो, चीनचा त्यातला वाटा काय राहिलेला आहे, हे प्रीला बिट म्हणून आपल्याला विचारून झालेलं आहे. इतर चर्चेचं आपण म्हणलं मठामध्ये काही गोष्टी आलेल्या आहेत. मठामध्ये ते माल्थसच्या सिद्धांताची चर्चा आहे. माल्थसचा सिद्धांत, एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन, थॉमस माल्थस, की लोकसंख्येची वाढ जी जॉमेट्रिक मीनने होते आणि तुमचं सगळं अन्नधान्याच्या पुरवठ्यापासून बाकीच्या गोष्टी ह्या अर्थमॅटिक मीनने, त्याच्यामुळं कॉलॅप्सच होणार आहे का सगळं पॉप्युलेशन आणि त्याच्यात निर्माण होणाऱ्या गोष्टी, त्याच्यावरती मिंटला लिहिलेलं आहे. आज लोकसत्तेत कुठले महत्त्वाच्या गोष्टी असतील तर त्या आपण पाहूयात फक्त, की नॅशनल पॉलिसी फॉर रेअर डिसीज, ते एडिटोरियल आलेलं आहे. याची चर्चा आपण मार्गेच्या ज्या प्रिलिम सिरीज चालू आहे त्याच्यामध्ये पण याची आपण चर्चा केलेली आहे. ही एकंदर आजच्या पेपरमधल्या आपण महत्त्वाचे जरी बघितलं की एक्सप्रेस काय सांगतोय, हिंदू आहे, मिंट आहे आणि रिजनलमधले 2 पेपर, त्याची एकंदर आपण चर्चा केलेली. तात्पुरता आपण इथं थांबूयात आणि ही मार्गी मॉर्निंगची चर्चा उद्या अशीच ही कंटिन्यू सुरू राहील. धन्यवाद.